नारळी पौर्णिमा विशेष आज आपण रसरशीत नारळी भात बनवतोय। तर खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। नारळी भात करण्यासाठी इथे मी भात आधीच शिजून घेतलेला आहे। तर यासाठी 1 कप बासमती तांदूळ घेऊन मी ते 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे त्यातला स्टार्च निघून जातो। नंतर 20 मिनिट ते पाण्यात भिजवत ठेवले होते। 20 मिनिटानंतर कुकरमध्ये घालून भात शिजून घेतलाय आणि शिजताना त्यामध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा लिंबाचा रस घातला होता, म्हणजे भात मोकळा होण्यासोबतच मऊ लुसलुशीत सुद्धा होतो। भात आधीच तुम्ही शिजवून ठेवला तर मग वेळेवर गडबड होत नाही आणि नारळी भात अगदी पटकन बनवता येतो। नारळी भात करण्यासाठी आता कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून मी तूप घातले। तूप मेल्ट झालं की 3 ते 4 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे घालायचेत। तर अगदी छोटे तुकडे मी घेतलेत। काजू आणि बदाम सुद्धा घातलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून इतर ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। काजू आणि बदाम आता तुपावर आपल्याला परतून घ्यायचेत, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आणि ड्रायफ्रूट्स मग खायला खमंग लागतात। तर आता परतून झालेले आहेत। यामध्ये आता मी 1 कप गच्च भरून ओलं खोबऱ्याचा कीस घातलाय। तर नारळ फोडून घेतल्यानंतर मी त्याच्या पाठीमागचा भाग सोलण्याने काढून घेतला होता आणि नंतर ओलं नारळ किसणीवर अगदी बारीक किसून घेतलं। तर तुम्ही हवं तर मिक्सरमधून हा कीस करून घेऊ शकता किंवा मग खवून घेतलं नारळ तरी चालेल। तर 2 मिनिट मी आता परतून घेतलाय। लगेच यामध्ये 1 कप साखर घालूया। साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता, पण तेवढ्याला तेवढी साखर घातली की भात खायला एकदम स्वादिष्ट लागतो। ही साखर व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायची आहे। तर थोडंसं परतून घेतल्यानंतर साखर बऱ्यापैकी आता या खोबऱ्यासोबत मिक्स झालेली आहे, पण पूर्ण विरघळलेली नाही। तर यावर आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया। आता साधारण 3 मिनिट झाली आहेत। झाकण काढायचं आहे आणि यामध्ये हे केशरचं दूध घालूया। 10 ते 12 केशरच्या काड्या घेऊन मी गरम दुधात त्या भिजवत ठेवल्या होत्या। गरम दुधात भिजवल्या म्हणजे रंग छान उतरतो। सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता लगेच यामध्ये हा शिजलेला आणि थंड झालेला भात घालूया। तर तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत तरीही लुसलुशीत असा हा भात शिजलेला आहे आणि मोकळा सुटसुटीत नारळी भात तयार होतो। तर आता भात मी सगळा घातलाय। व्यवस्थित बुडापासून सगळं एकदा हलवून घेऊया आणि यावर 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आहे, म्हणजे सगळं चांगलं एकजीव होतं। आता पुन्हा यावर झाकण ठेवूया, म्हणजे सगळं चांगलं एकजीव होतं आणि भात खायला मग छान लागतो। तर आता साधारण 2 ते 3 मिनिट झाली आहेत। आपला नारळी भात तयार आहे। मोकळा सुटसुटीत त्यासोबतच रसरशीत सुद्धा झालेला आहे। तर आपण ओलं खोबरं आणि गुळाचा नारळी भात नेहमीच बनवतो, अशा पद्धतीने साखर घालून एकदा अवश्य करून पहा आणि केल्यानंतर कसा झाला कमेंटमध्ये मला जरूर कळवा। व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।